आहेस ना? अरे हे काय किती खराब झालंस ना. नीट खात नसेल ना तिकडं. अगं आई, आता आलोय ना तुझ्याकडं. आता तुझ्या हाताने खाऊ घाल मला. बघतो आता. तुला माझ्या हातचं पुरीत आवडतं ना? तुला मस्त पुरीत करून देते. वा वा, भरताचा बेत म्हणला की भूक अजून वाढली बघ. खरं सांगायचं झालं तर तू गेल्यापासून मला घासच गोड नाही लागला. तुला काय वाटतंय, मला घास गोड लागला असेल? सतत तुझा विचार असायचा डोक्यात. तू जेवढी असशील का? तुझी तब्येत बरी असेल का? तुझं पायाचं दुखणं बरं असेल का? तुला झोप लागत असेल का? तू लांब होतास ना तुला दुखणे जवळ आलं होतं बघ. पण आता आपण लांब नाही राहायचं. मी तुला कायम घेऊन जायला आले. इथलं सगळं विकून टाकायचं आणि मस्त अमेरिकेत जायचं आणि तिथं तू फक्त आराम करायचा. नवीन सुरुवात करण्यासाठी मला कशाला लावायचं? तुला माझ्यासोबत यायचं नाही आहे का? तुझी संध्या घ्यायला मिळेल या सशीवर त्याची चिठ्ठी नाही अजून झालं तर चौधरी साहेब. आई, हे चौधरी साहेब आपल्या घराचा शेताचा सगळा व्यवहार आता हे बघताय. काढा ते कागदपत्र. हे बघा, फक्त इथं काही सह्या करायच्या आणि मग संपला विषय. इथं इथं चटणी बी केली आहे आणि माझ्या नातवासाठी गुटीची पावडर बी केली आहे बघ. इकडं कर. तू बरोबर कधी इंग्लिश जेवण देते ना त्याला आता शेवटची राहिली आहे. आता मी तिथं आल्यावर सगळ्यांची तब्येती ठणठणीत करते बघ. हॅपी जर्नी. येतोच. आई, तू येता म्हटल्यावर किती काळजी भेटली माझी. आता सगळं आवाज बघतोय. अरे पण आता लगेच. अगं मला सुट्टी नाही ना. आता इथून स्टेशन जायचं, मग तिथून मुंबई. मी तिथं तुझा पासपोर्ट आणि व्हिसा रेडी ठेवलाय आणि मग तिथून जायचं अमेरिका. बरं बरं, मी शेजारी सांगू दे घ्या घराकडे लक्ष ठेवा. नाही, आता काहीच नाही आपल्या इथे. तुला जे काही सांगितलं होतं ते बांध सगळं. स्टेशनला जाण्याची गाडी आहे. चल. मित्र निधी मी थोडा पॉज देतोय. हा हरामखोर पोटा नालायक पुत्र पाण्याचा वाहना करून
आईचं सगळं विकवार केलंय आणि निघून गेलं. 8 वर्षानंतर त्याच्या आईची काय हाल झाली ते पुढे वाचू. समोसा खा. भूक लागली का नाही अजून? कशी असते? माझं पोरग पाणी बॉटल गेलं आहे. पुढच्या गाडीत आम्हाला मुंबईला जायचं. अमेरिका. जाशीला जाशील. माझ्या नातवाला भेटायला जाणार. जाणार आणि येतो येईलच 5 मिनिटात. तोपर्यंत समोसा खा. हो, त्या म्हातारीला तुम्ही समोसा दिला? कोण आहे तुमची? तिचा मुलगा